हाय फ्रेंड्स, मी आहे अबोली. मी तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबोली या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आपण मागील व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथमॅटिक्सचा चॅप्टर फर्स्ट रॅशनल अँड इरॅशनल नंबर हा स्टार्ट केलेला आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याच चॅप्टरचा एक न्यू टॉपिक बघत आहोत, रॅशनल नंबर्स. पण मला वाटतं की हा टॉपिक बघण्याआधी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे त्याची थोडी माहिती बघूया. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ नंबर्स बघितलेले होते. त्यामध्ये नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर हे तिन्ही टाइप्स बघितलेले होते. कसे आहे, काय आहेत, सगळं डिटेल्स आपण त्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. आय होप की तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील. ज्यांनी हे व्हिडिओ बघितलेत नाही त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ॲड केलेली आहे, ते जरूर बघा. आणि आपला जो टॉपिक आहे आजचा रॅशनल नंबर्स हा जो व्हिडिओ आहे याच्यावरचा तो तुम्ही विदाउट स्किपिंग नक्की बघा. आणि वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, रॅशनल नंबर्स इथे डेफिनेशन आहे. द नंबर्स इन द फॉर्म ऑफ P upon Q इज कॉल्ड रॅशनल नंबर्स. जर तुम्हाला ह्या प्रकारचा फॉर्म दिसेल नंबरचा तर याला काय म्हणायचं, रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर बघा, इथे P upon Q आहे, ही लाईन आहे, ही अंडरलाईन आहे. याच्या वर जो राहतो तो असतो न्यूमरेटर, त्याला आपण स्मॉल यांनी डिनोट करूया. आणि खाली जो असतो लाईनच्या खाली तो असतो डिनॉमिनेटर याला आपण कॅपिटल डी नी डिनोट करूया. ह्या न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर दोन्ही काय असायला हवा, नेहमी इंटिजर्स. काय असायला हवा, इंटिजर्स. आणि एक नेक्स्ट कंडिशन आहे की डिनॉमिनेटर मध्ये केव्हाही झिरो नको, झिरो हा पाहिजेच नाही. ही तुम्हाला कंडिशन समजली रॅशनल नंबरची. आपण रॅशनल नंबर काय आहे समजून घेण्यासाठी काही एक्झाम्पल्स बघूया. बघा, मी इथे एक्झाम्पल्स लिहिते आहे आणि ते खरंच एक्झाम्पल्स रॅशनल नंबरचे काय हे सुद्धा चेक करूया. 3/2, 10/12, -312/100. बघा, इथे मी 3 एक्झाम्पल्स लिहिलेले आहे रॅशनल नंबरचे. पहिलं एक्झाम्पल आहे बघा 3/2. न्यूमरेटर मध्ये +3, डिनॉमिनेटर मध्ये +2. इथे मी +3 आणि +2 म्हटलं, याचा अर्थ इथे मी प्लस लिहायला पाहिजे असं नाही. जर नंबर पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या समोर आपण त्याचं साईन लावत नाही. हा जो आहे 3 हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे, इथे 2 हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे. म्हणजे कंडिशन नुसार दोन्हीही इंटिजर आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये 0 नाहीये. म्हणजे याचा अर्थ हा जो आपण नंबर लिहिला आहे तो रॅशनल नंबर आहे. आता नेक्स्ट नंबरकडे वळूया. बघा, इथे सुद्धा 10 + 10 म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर, इथे 12 + 12 म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर. कंडिशन नुसार दोन्ही इंटिजर आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा 0 आहे नाही. आता थर्ड एक्झाम्पल बघूया. आपली कंडिशन काय, दोन्ही इंटिजर असायला हवे. बघा, इथे -312 म्हणजे निगेटिव्ह इंटिजर आणि डिनॉमिनेटर मध्ये +100 म्हणजेच पॉझिटिव्ह इंटिजर आणि डिनॉमिनेटर मध्ये 0 नाही आहे. म्हणजे हे जे लिहिलेलं आहे आपण ते काय आहे, रॅशनल नंबर्स. आता मी परत एक एक्झाम्पल घेते. बघा, मी इथे लिहिते 0.3/2. आता बघा, चेक करूया हे एक्झाम्पल घेतलं आहे ते रॅशनल नंबरचंच आहे का. हा इंटिजर आहे का, नाही, नॉट इंटिजर. आणि डिनॉमिनेटर कडे चेक करूया. डिनॉमिनेटर मध्ये 0 पाहिजे का, नाही, पण इथे 0 नाहीये. म्हणजे आपली एक कंडिशन इथे अप्लाय होऊ शकते. बट डिनॉमिनेटर मध्ये इंटिजर पाहिजे का, हो, इंटिजर पाहिजे. म्हणजे हे इंटिजर आहे. पण रॅशनल नंबरसाठी डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोन्ही इंटिजर असायला हवे. पण इथे न्यूमरेटर काय सांगतोय, न्यूमरेटर सांगतोय की जो आहे तो डेसिमल नंबर आहे. म्हणजे आपला जो नंबर आहे तो रॅशनल नंबर होणार नाही. आता बघा, मी इथे लिहिते 3/0, 4/0, 5/0. हे सगळे नंबर्स आहे ते रॅशनल नंबर होईल का, नाही, तुम्हाला बघितल्यावरच समजते. कारण की रॅशनल नंबरमध्ये डिनॉमिनेटर कधी 0 राहत नाही आणि ह्या तिन्ही नंबरमध्ये नेहमी काय आहे, 0. म्हणजे हे तीनही रॅशनल नंबर होणार नाही. आय होप की तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल. रॅशनल नंबर म्हणजे काय, तर नंबर असतो P/Q च्या फॉर्म मध्ये. दोन्ही नंबर इंटिजर असायला हवे आणि डिनॉमिनेटर कधीही 0 नको. फ्रेंड्स, आपल्या हा व्हिडिओचा टॉपिक इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला, समजला की नाही समजला याची मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद करते. टेक केअर अँड गुड बाय.